आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थोडा चक्रावून टाकणारा आहे. आपण नेहमी बघतो की उच्च बुद्ध्यांक असणारे, जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमधून शिकून आलेले, अतिशय हुशार इंजिनियर्स किंवा गणितज्ञ हे लोक शेअर बाजारात अनेकदा का अपयशी ठरतात? हो, हे खरंच खूप आश्चर्यकारक वाटतं वरवर पाहता. नक्कीच. म्हणजे त्यांच्याकडे उत्तम दर्जाचं सॉफ्टवेअर्स असतात, माहितीचं विश्लेषण करण्याची अफाट क्षमता असते, तरीही अनेकदा अवघ्या काही मिनिटांत ते स्वतःच्या खात्यातील लाखो रुपये गमावून बसतात. हो ना, कारण सामान्यतः आपला असा समज असतो की ज्याच्याकडे जास्त माहिती आणि जास्त बुद्धिमत्ता तोच यशस्वी होणार. अगदी बरोबर. पण ट्रेडिंगच्या जगात हे समीकरण पूर्णपणे कोलमडून पडताना दिसतं. हो, आणि म्हणूनच आजचा विषय इतका महत्वाचा आहे. ठीक आहे, आपण हे थोडे उलगडून पाहूया. एक अतिशय उत्कृष्ट धोरण आणि बाजाराची इत्थंभूत माहिती असूनही बहुतांश लोक ट्रेडिंगमध्ये का अपयशी ठरतात, यामागील गुपित आपण आज समजून घेणार आहोत. यासाठी आपण मार्क डग्लस यांच्या ट्रेडिंग इन द झोन या अतिशय प्रसिद्ध पुस्तकाचा सविस्तर वेध घेणार आहोत. हो, हे पुस्तक म्हणजे या विषयावरचं एक मास्टरपीस आहे. तर सुरुवात अशा एका बिंदूपासून करूया जिथून हा सगळा गोंधळ खऱ्या अर्थाने सुरू होतो. म्हणजे लोक मुळात अडकतात कुठे? बरं, हा गोंधळ समजून घेण्यासाठी आधी हे मान्य करावं लागेल की बाजारात यश मिळवण्यासाठी केवळ आकडेमोड पुरेशी नसते. सहसा आपण बघतो की लोक फंडामेंटल ॲनालिसिस आणि टेक्निकल ॲनालिसिसवर प्रचंड वेळ खर्च करतात. हो, म्हणजे कोणते इंडिकेटर्स वापरायचे किंवा कंपनीचा ताळेबंद कसा वाचायचा, हे सगळं ते अगदी घोकून पितात. तेच सर, हे सगळं ते शिकतात, पण या विश्लेषणातून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्यांच्याकडून सुटते. अच्छा, ती कोणती? ती म्हणजे मेंटल ॲनालिसिस किंवा मानसिक विश्लेषण. लोकांना हे समजत नाही की अपयश हे माहितीच्या अभावामुळे येत नाहीये. म्हणजे ज्ञानाची कमतरता हा प्रॉब्लेम नाहीये तर? अजिबात नाही. तो प्रॉब्लेम आहे माणसाच्या स्वतःच्या मेंदूची रचना आणि बाजाराचं स्वरूप यांच्यात जो मोठा विरोधाभास आहे त्याचा. इथे सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की लोक ट्रेडिंगकडे मुळात का वळतात? पैशांसाठी. पैसा तर आहेच, पण मुख्य आकर्षण असतं ते स्वातंत्र्याचं. कोणताही बॉस नाही, कामाच्या वेळा नाहीत आणि अमर्यादित पैसा कमवण्याची संधी. हो, हे ऐकायला तर खूपच भारी वाटतं ना? पण हेच अमर्याद स्वातंत्र्य त्यांच्या पतनाचे पहिलं कारण बनतं. एक मिनिट, हे स्वातंत्र्य घातक कसं असू शकतं? म्हणजे जर आपण याची तुलना एखाद्या महामार्गाशी केली समजा, असा महामार्ग जिथे वेगावर कोणतंही नियंत्रण नाही, बरोबर, लेनचे नियम नाहीत आणि कुठेही वळण घेण्याची मुभा आहे. सुरुवातीला अशा मोकळ्या रस्त्यावर गाडी चालवणे साहजिकच खूप रोमांचक वाटेल एखाद्याला. नक्कीच वाटेल. पण जर तिथे कोणतेच नियम नसतील तर भीषण अपघात होणंही फक्त काळाची बाब आहे. ट्रेडिंगमध्येही हेच घडतं का? अगदी तंतोतंत हेच घडतं. त्या महामार्गावर किमान भौतिक मर्यादा तरी असतात, म्हणजे रस्त्याच्या कडा तरी असतात. हो, बरोबर. पण ट्रेडिंगच्या जगात त्या कडाही नसतात. इथे तुम्हाला कोणीही अडवत नाही. एखादी व्यक्ती क्षणात कितीही मोठी जोखीम घेऊ शकते. बापरे, म्हणजे पूर्णपणे स्वैराचार. हो, समाजात किंवा इतर कोणत्याही नोकरीत बाह्य नियम असतात जे माणसाला शिस्तीत ठेवतात, पण ट्रेडिंगमध्ये कोणतेही बाह्य नियम नसतात. जेव्हा बाह्य चौकटी नष्ट होतात तेव्हा माणसाला स्वतःच्या आतून नियम तयार करावे लागतात. आणि ते पाळावेही लागतात. अगदी. तिथेच खरी अडचण सुरू होते. आपला मेंदू अशा अमर्याद स्वातंत्र्यासाठी तयारच नसतो. आणि मग त्या स्वातंत्र्यातून भावनिक चुका घडायला लागतात. आपण नेहमी ऐकतो की लोक भावनांच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेतात. पण ह्या चुका नक्की कशा दिसतात? याचंच एक सर्वात जिवंत उदाहरण म्हणजे रिव्हेंज ट्रेडिंग किंवा सूडबुद्धीने केलेला व्यापार. म्हणजे जर एखाद्याच्या समोर चार्ट सगळं काही स्पष्ट करत आहेत तर तो अचानक भरकटतो कसा? हे रिव्हेंज ट्रेडिंग कसं होतं? कल्पना करा, दुपारचे 2:30 वाजले आहेत. एखाद्या ट्रेडरच्या स्क्रीनवर सलग 3 ट्रेड्स लाल रंगात नुकसानीचा आकडा दाखवत आहेत. त्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके वाढलेले असतात, हाताला घाम आलेला असतो. अशा वेळी मेंदूतील विचार करण्याची तार्किक क्षमता चक्क बंद पडते. बापरे. हो, आणि फाईट ऑर फ्लाईट ही आदिम भावना जागृत होते. झालेलं नुकसान ही मेंदूला एक प्रकारची शारीरिक इजाच वाटते. मग तो ट्रेडर मार्केटला धडा शिकवण्यासाठी किंवा आपले गेलेले पैसे आजच्याच परत मिळवण्यासाठी आधीपेक्षा दुप्पट जोखीम घेतो. म्हणजे कोणती स्ट्रॅटेजी न पाहता तो अंधाधुंद ट्रेड घेतो. अगदी बरोबर. आणि दुसरी मोठी चूक म्हणजे अति आत्मविश्वास. सलग 4 वेळा नफा झाला की मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन पाझरतं. म्हणजे माणसाला वाटू लागतं की त्याला बाजाराची नाडी सापडली आहे. हो,
या भ्रमात तो आपली शिस्त मोडतो आणि एकाच चुकीच्या निर्णयात सगळा नफा गमावून बसतो. अच्छा, इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. माझा एक प्रश्न इथे, विचारा ना. जर स्वतःच्या भावनांवर नियंत्रण नसणे, भीती किंवा अति आत्मविश्वास हे अपयशाचं मूळ कारण असेल, तर मग लोक स्वतःला जबाबदार का धरत नाहीत? म्हणजे आपण कायम ऐकतो की अरे, मार्केटने अचानक दिशा बदलली किंवा ऑपरेटर्सनी गेम केला, नशिबातच खोटं होती असं सगळं. जेव्हा नुकसान होतं तेव्हा लोक बाजाराकडे बोट का दाखवतात? कारण स्वतःचा अहंकार जपणे ही मानवी प्रवृत्ती आहे. या स्रोतामध्ये एक अतिशय भेदक सत्य मांडले आहे की मार्केट हे पूर्णपणे तटस्थ असतं. न्यूट्रल. हो, बाजाराला कोणाच्याही असण्या नसण्याने काहीच फरक पडत नाही. तो कोणालाही वैयक्तिकरित्या टार्गेट करत नाही. यश मिळवायचं असेल तर सर्वात आधी बाजाराला दोष देणं थांबून स्वतःच्या निर्णयांची 100% जबाबदारी स्वीकारणं आवश्यक आहे. एक मिनिट. तटस्थ? मार्केट तटस्थ कसं असू शकतं? का नाही? जेव्हा एखादी मोठी संस्था किंवा एखादा हेज फंड जाणीवपूर्वक लाखो शेअर्स एकाच वेळी विकतो, जेणेकरून माझ्यासारख्या सामान्य ट्रेडरचे स्टॉप लॉस हिट व्हावेत आणि मार्केट क्रॅश व्हावे, तेव्हा ते अत्यंत वैयक्तिक आणि अन्यायकारक वाटतं. त्यात तटस्थता कुठे? तिथेच सर आपली गल्लत होते. तो हेज फंड स्वतःच्या फायद्यासाठी ते शेअर्स विकत असतो, तुमच्या वैयक्तिक नुकसानीसाठी नाही. अच्छा. त्यांना हेही माहीत नसतं की समोर स्क्रीनवर कोण बसला आहे. त्यांच्या दृष्टीने तो केवळ एक आकडा आहे. मार्केट म्हणजे काय, तर हजारो लाखो लोकांच्या एकत्रित कृतींचा तो एक प्रवाह आहे. म्हणजे तो प्रवाह एखाद्या नदीसारखा असतो? हो, अगदी तसाच. नदी स्वतःहून कोणाला बुडवत नाही किंवा कोणाला पोहायला शिकवत नाही. ती फक्त वाहते. जर एखादी व्यक्ती पुरात बुडाली तर ती नदीची चूक नसते. हो, ती त्या व्यक्तीने प्रवाहाचा चुकीचा अंदाज घेतल्याची चूक असते. बरोबर. पण हे पचवायला थोडं जड आहे. म्हणजे स्क्रीनवर दिसणारे आकडे किंवा चार्ट्स हे केवळ त्या प्रवाहाचे प्रतिबिंब आहेत. अगदी तंतोतंत. आणि इथेच दृष्टिकोन किंवा परसेप्शन ही संकल्पना महत्वाची ठरते. समजा 2 वेगवेगळे ट्रेडर्स एकाच वेळी एकाच कंपनीचा तोच चार्ट पाहतायत. किंमत अगदी सारखी आहे, इंडिकेटर्स तेच आहेत, पण एकाला त्या चार्टमध्ये मोठी तेजी दिसते आणि तो खरेदीचा निर्णय घेतो. आणि त्याचवेळी दुसऱ्याला तिथे मंदी दिसते आणि तो विक्रीचा निर्णय घेतो. बरोबर. माहिती एकच असूनही 2 पूर्णपणे विरुद्ध निर्णय कसे घेतले जातात? कारण त्यांचे मेंदू त्या माहितीवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करत असतात, हो ना? हो. ज्या व्यक्तीने कालच एका मोठ्या ट्रेडमध्ये नुकसान सोसलंय, तो आज अत्यंत सावध किंवा घाबरून निर्णय घेईल. त्याला प्रत्येक लाल कॅन्डलमध्ये मोठा धोका दिसेल. याउलट ज्याने काल मोठा नफा कमवलाय, तो आज अतिउत्साहात असेल. तो त्याच चार्टमध्ये फक्त यशाच्या शक्यता शोधेल. अगदी बरोबर. माणसाच्या भूतकाळातील धारणा आणि अनुभव एका फिल्टरसारखे काम करतात. आपला मेंदू अशा माहितीकडे आपोआप दुर्लक्ष करतो, जी आपल्या सध्याच्या विश्वासाला धक्का लावते. म्हणजे जर एखाद्याला वाटत असेल की मार्केट वर जाणार आहे, तर त्याचा मेंदू फक्त तेच इंडिकेटर्स पाहिल जे तेजी दर्शवतात. हो, आणि मंदीचे स्पष्ट संकेत देणाऱ्या माहितीला तो नकळतपणे अंधुक करेल. याला मानसिक अंधत्व म्हणता येईल. बापरे, हे खूपच भयंकर आहे. जर प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन असा भूतकाळातील अनुभवांवरून दूषित होत असेल आणि मार्केटमधील प्रत्येक क्षण इतका अनिश्चित असेल, तर मग यात सातत्यपूर्ण यश कसं मिळवायचं? कारण जर आपण स्वतःच्याच मेंदूवर विश्वास ठेवू शकत नाही, तर यशाची हमी कशी मिळणार? तिथेच तर मेख आहे. यशाची हमी मिळवणे हाच मुळात चुकीचा विचार आहे. म्हणजे ट्रेडिंगमध्ये खात्री किंवा सर्टन्टी नावाची कोणतीच गोष्ट नसते. इथेच संभाव्यतेचा विचार करणं, थिंकिंग इन प्रॉबॅबिलिटीज, हे अपरिहार्य बनतं. अच्छा. व्यावसायिक ट्रेडर्स आणि सामान्य लोक यांच्यातील हा सर्वात मोठा फरक आहे. सामान्य माणूस प्रत्येक ट्रेडमध्ये हमी शोधतो, तर व्यावसायिक ट्रेडर फक्त संभाव्यता शोधतो. म्हणजे एखाद्या कॅसिनोच्या मालकासारखा दृष्टिकोन ठेवणे. बरोबर. हो, अगदी तसंच. म्हणजे कॅसिनोमध्ये आता रोलेट किंवा ब्लॅकजॅकचा खेळ चालू असतो. एखाद्या डावात एखादा जुगारी लाखो रुपये जिंकू शकतो, पण कॅसिनोचा मालक कधीच तणावात नसतो. तो घाबरून खेळ थांबवत नाही. नाही, अजिबात नाही. कारण त्याला माहीत असतं की त्याच्याकडे गणिताचा आधार आहे. 52% शक्यता कॅसिनोच्या बाजूने आहे आणि 48% शक्यता खेळाडूच्या बाजूने. हजारो डावांनंतर अंतिमतः विजय कॅसिनोचाच होणार, हे गणिताच्या संभाव्यतेनुसार आधीच ठरलेले असते. बरोबर. ते एका विशिष्ट डावावर किंवा एका विशिष्ट खेळाडूवर स्वतःला अडकवून ठेवत नाहीत. हे उदाहरण या संकल्पनेचा गाभा स्पष्ट करतं.
व्यावसायिक ट्रेडरला स्वतःला त्या कॅसिनोच्या जागी ठेवायचं असतं, जुगारी माणसाच्या जागी नाही. अच्छा. त्यांच्याकडे एक एज असावा लागतो. एज म्हणजे काय नक्की? एज असणे म्हणजे पुढे नक्की काय होणार हे माहीत असणे नव्हे. एज म्हणजे फक्त एका घटनेची दुसऱ्या घटनेपेक्षा घडून येण्याची अधिक शक्यता असणे. हायर प्रॉबॅबिलिटी. म्हणजे जर माझ्याकडे अशी एखादी तांत्रिक स्ट्रॅटेजी असेल जिची यशाची टक्केवारी 60% आहे आणि अपयशाची 40% आहे, तर तो माझा एज आहे. होय. पण अडचण अशी असते की सामान्य ट्रेडर हे गणितात मान्य करतो, पण व्यवहारात नाही. म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष पैसे लावण्याची वेळ येते? हो. जेव्हा तो एखादा ट्रेड घेतो आणि तो 40% अपयशाच्या बाजूने जातो, तेव्हा तो त्याला जीव घेणा प्रसंग मानतो. तो त्या एका ट्रेडशी स्वतःचा अहंकार जोडतो. अरे रे. जर आपण संभाव्यतेचा विचार करत असू तर एका ट्रेडमध्ये हारणे हा फक्त एक डेटा पॉइंट असतो. व्यावसायिक ट्रेडर्स एखादा निर्विकार संख्याशास्त्रज्ञासारखा किंवा स्टॅटिस्टिशियनसारखा विचार करतात. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? जेव्हा एखाद्या सामान्य ट्रेडरचे स्वतःचे कष्टाचे पैसे डोळ्यांसमोर वेगाने बुडताना दिसतात, तेव्हा तो स्वतःच्या मेंदूला असे नकारात्मक किंवा भावनिक विचार करण्यापासून कसं रोखू शकतो? म्हणजे गणिताचा विचार करा हे सांगणं सोपं आहे, पण जेव्हा प्रत्यक्ष पैसा जातो तेव्हा या जुन्या आणि घातक मानसिक धारणा कशा बदलता येतील? हा प्रवास खूप खोल आणि कठीण आहे. माणसाच्या काही अत्यंत घट्ट धारणा असतात. जसं की मी प्रत्येक निर्णयात बरोबरच असायला हवं किंवा नुकसान होणं म्हणजे मी चुकीची आहे. जोपर्यंत या धारणा मुळापासून उखडून फेकल्या जात नाहीत, तोपर्यंत भीती आणि संकोच कायम राहतो. मग यावर उपाय काय? डग्लस यांनी या धारणा मोडण्यासाठी आणि कॅसिनोसारखे दृष्टिकोन विकसित करण्यासाठी 5 मूलभूत सत्य मांडली आहेत. 5 फंडामेंटल ट्रूथ्स. ही सत्ये नुसती वाचायची नाहीत, तर ती आपल्या मज्जासंस्थेचा भाग बनवायची आहेत. आपण ती सत्ये एक एक करून बारकाईने उलगडून पाहूया, कारण हा या संपूर्ण चर्चेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. पहिले सत्य काय सांगते? पहिलेच सत्य, मार्केटमध्ये काहीही होऊ शकतं. हे ऐकायला खूप सामान्य वाटतं, पण लोक खऱ्या अर्थाने यावर विश्वास ठेवत नाहीत. म्हणजे त्यांना वाटतं की त्यांना सगळं माहीत आहे. हो. जेव्हा एखादा ट्रेडर एक उत्तम पॅटर्न पाहतो, तेव्हा त्याला वाटतं की आता मार्केट नक्कीच वर जाईल. तो अशी खात्री बाळगतो. पण सत्य हे आहे की जगाच्या पाठीवर कुठेतरी बसलेला एखादा अज्ञात व्यक्ती किंवा संस्था अचानक एवढी मोठी ऑर्डर टाकू शकते, जी तुमच्या सर्व विश्लेषणाला एका सेकंदात चुकीचं ठरवू शकते. बापरे, हे खरोखरच अस्वस्थ करणारं आहे. म्हणजे आपण कितीही अभ्यास केला तरी ती एक अज्ञात व्यक्ती संपूर्ण खेळ फिरवू शकते. हो. हे स्वीकारणं कठीण आहे, कारण यामुळे आपलं नियंत्रण सुटल्यासारखं वाटतं. आणि ते नियंत्रण सुटणे स्वीकारणे म्हणजेच दुसरं सत्य. पैसे कमवण्यासाठी तुम्हाला पुढे काय होणार आहे हे तुम्हाला माहीत असण्याची अजिबात गरज नाही. पण इथेच तर मोठा विरोधाभास आहे. तांत्रिक विश्लेषणाचा किंवा फंडामेंटल अभ्यासाचा संपूर्ण उद्देशच हा असतो ना, की भविष्यात काय होणार आहे याचा अंदाज बांधणे. जर मला पुढे काय होणार आहे हेच माहीत नसेल, तर मी पैसे कसे कमवणार? हाच तो सर्वात मोठा समज आहे जो दूर करणं गरजेचं आहे. तांत्रिक विश्लेषण हे भविष्याची भविष्यवाणी करत नाही, ते फक्त संभाव्यता दाखवतं. अच्छा. जसं हवामान खाते सांगते की आज पाऊस पडण्याची 70% शक्यता आहे, ते 100% खात्री देत नाहीत. तरीही आपण त्यानुसार छत्री सोबत घेतो. हो, बरोबर. पुढे काय होईल हे माहीत असण्याची गरज नाही. आपल्याला फक्त हे माहीत असायला हवे की आपली स्ट्रॅटेजी आपल्याला एक एज देत आहे. भविष्यातील प्रत्येक हालचाल अचूक ओळखण्याची गरज नाही, फक्त आपल्या बाजूने संभाव्यता अधिक असताना कृती करायची आहे. म्हणजे भविष्यवाणी करण्याच्या हट्टापायी लोक स्वतःचं नुकसान करून घेतात. अगदी. जर त्यांना वाटलं की मार्केट वर जाणारच आहे आणि ते खाली गेलं तर ते स्टॉप लॉस घेत नाहीत, कारण त्यांना स्वतःची भविष्यवाणी चुकीची ठरलेली पाहायची नसते. तंतोतंत. आणि म्हणूनच तिसरे सत्य अत्यंत महत्वाचे ठरते. जय आणि पराजयाचे वितरण यादृच्छिक असते. म्हणजे रँडम असतं. रँडम म्हणजे कसं? समजा तुमच्याकडे एक स्ट्रॅटेजी आहे जिचा यशाचा दर 70% आहे. याचा अर्थ 100 पैकी 70 ट्रेड नफा देतील आणि 30 ट्रेड नुकसान करतील. पण ते 30 नुकसानीचे ट्रेड्स कधी येतील याचा कोणताही निश्चित क्रम नसतो. म्हणजे सलग 10 ट्रेड नुकसानीचे असू शकतात. नक्कीच. आणि जर पहिल्याच 3 ट्रेड्समध्ये नुकसान झालं तर सामान्य ट्रेडर घाबरतो. त्याला वाटतं त्याची स्ट्रॅटेजी चुकीची आहे. तो चौथ्या ट्रेडच्या वेळी आपली जोखीम कमी करतो किंवा ट्रेडच घेत नाही. आणि नेमका तोच चौथा ट्रेड मोठा नफा देणारा ठरतो. हो, कारण तो त्या यादृच्छिकतेला, त्या रँडमनेसला स्वीकारत नाही.
तो प्रत्येक ट्रेडचा निकालाचा संबंध आधीच्या ट्रेडशी जोडतो. हे एका नाणेफेकीसारखं आहे. जरी संभाव्यता 50-50 असली तरी सलग 5 वेळा हेड येऊ शकतं. त्या 5व्या वेळेस टेल येण्याची शक्यता वाढलेली नसते, ती तिथेही 50%च असते. बरोबर. आणि हे आपल्याला चौथ्या सत्याकडे घेऊन जातं. एज म्हणजे फक्त एका गोष्टीच्या घडून येण्याची दुसरीपेक्षा जास्त संभाव्यता. यात कोणता जादुई फॉर्म्युला नसतो. फक्त सातत्यपूर्ण अंमलबजावणी असते. अगदी. आणि सर्वात शेवटचं 5वं सत्य, जे मानसिक आरोग्यासाठी सर्वाधिक महत्वाचं आहे, मार्केटमधील प्रत्येक क्षण अद्वितीय आहे, युनिक आहे. प्रत्येक क्षण अद्वितीय आहे म्हणजे काय? चार्टवर दिसणारे पॅटर्न तर वारंवार तीच आकृती तयार करत असतात ना? पॅटर्न सारखे दिसू शकतात, पण त्या क्षणी बाजारात सहभागी असलेले लोक, त्यांच्या भावना, त्यांचे हेतू आणि पैशांची ताकद ही कालच्यासारखी कधीच नसते. अच्छा, म्हणजे कालची परिस्थिती आणि आजची परिस्थिती पूर्ण वेगळी असते. हो. जर काल एखाद्या विशिष्ट ब्रेकआउटवर तुमचं मोठं नुकसान झालं असेल, तर आज जेव्हा तोच ब्रेकआउट पुन्हा दिसतो, तेव्हा तुमचा मेंदू भीतीमुळे तो ट्रेड घेण्यास नकार देतो. कारण मेंदू भूतकाळातील वेदनादायक अनुभव वर्तमानावर लादतो. बरोबर. पण आजच्या ब्रेकआउटचा आणि कालच्या ब्रेकआउटचा काही संबंध नसतो. आज तिथे वेगळे लोक ट्रेड करत आहेत. प्रत्येक क्षण हा पूर्णपणे नवा आणि अद्वितीय असतो. भूतकाळातील आघात वर्तमानातील निर्णयांवर भारी पडू न देणे हेच खरे मानसिक कौशल्य आहे. तर नक्कीच. हे 5ही मुद्दे खूपच खोल आहेत. जर एखाद्या व्यक्तीने हे खऱ्या अर्थाने स्वीकारले तर तो प्रत्येक ट्रेडला एक नवीन स्वतंत्र सुरुवात म्हणून बघेल. हो ना. तो कालच्या नुकसानीचा राग आजच्या ट्रेडवर काढणार नाही आणि कालच्या नफ्याचा अहंकार आजच्या ट्रेडमध्ये आणणार नाही. पण हे प्रत्यक्षात आणण्यासाठी शिस्त कशी बाळगायची? शिस्तीची सुरुवात जोखीम म्हणजे रिस्क स्वीकारण्यापासून होते. अनेक लोक स्टॉप लॉस लावतात, पण मनाने तो स्वीकारलेला नसतो. म्हणजे जेव्हा किंमत स्टॉप लॉसच्या जवळ येते तेव्हा ते तो खाली खेचतात. हो, या आशेने की मार्केट फिरेल. खऱ्या शिस्तीचा अर्थ असा आहे की ट्रेड घेण्यापूर्वीच हे पूर्णपणे मान्य करणं की लावलेले पैसे आधीच गेले आहेत. बापरे, आधीच गेले आहेत असं मानायचं? हो. नुकसानीला व्यवसायाचा खर्च मानणं अत्यंत आवश्यक आहे. जसे एखाद्या दुकानाचा भाड्याचा खर्च असतो किंवा कर्मचाऱ्यांचा पगार असतो, तसाच हा ट्रेडिंगचा निश्चित खर्च आहे. हे खूपच भारी उदाहरण आहे. जेव्हा तुम्ही नुकसानीचा मानसिकरित्या पूर्ण स्वीकार करता, तेव्हा बाजारातील कोणतीही हालचाल तुम्हाला घाबरवू शकत नाही. म्हणजे शेवटी या सखोल चर्चेचा आणि या पुस्तकाचा मुख्य गाभा असा आहे की यशस्वी ट्रेडिंग हे 80% मानसशास्त्र आहे आणि फक्त 20% धोरण आहे. अगदी बरोबर. जर एखाद्या व्यक्तीने भीती आणि हाव ह्या 2 आदिम भावनांवर विजय मिळवला, मार्केटमधील अनिश्चिततेला आपला मित्र बनवला आणि पूर्ण शिस्तीने संभाव्यतेच्या नियमांचे पालन केले, तर तो एका अतिशय शांत आणि आत्मविश्वासाच्या मानसिक स्थितीत प्रवेश करतो. हो, आणि यालाच लेखक द झोन असे म्हणतात. एक अशी अवस्था जिथे मनावर कोणतेही दडपण नसते. त्या झोनमध्ये संकोच नसतो, सूड घेण्याची भावना नसते आणि स्वतःला सिद्ध करण्याचा अट्टाहासही नसतो. तिथे फक्त प्रवाहाबरोबर वाहणे असते. मार्केट जे देईल ते तटस्थपणे स्वीकारण्याची ती सर्वोच्च मानसिक अवस्था आहे. खरं सांगायचं तर ही संपूर्ण चर्चा खरोखरच डोळे उघडणारी आहे. पण इथे एका खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधणे मला गरजेचं वाटतं. ही सखोल चर्चा फक्त शेअर बाजाराच्या एका विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित नक्कीच नाहीये. हो, अजिबात नाही. या तत्वांचा वापर जीवनाच्या इतर अनेक क्षेत्रांमध्ये करता येऊ शकतो, जिथे अनिश्चितता असते. अगदी तसंच. आजच्या या वेगाने बदलणाऱ्या जगात आपल्या दैनंदिन जीवनात आणि करिअरमध्येही सतत अनिश्चिततेचा सामना करावा लागतो. अशावेळी शांत कसे राहावं, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण कसं ठेवावं आणि भूतकाळातील कटू अनुभवांच्या चष्म्यातून न बघता, वर्तमानातील निर्णय पूर्वग्रह न ठेवता तटस्थपणे कसे घ्यावे हे शिकणं तितकेच महत्वाचे आहे. हो. ज्याप्रमाणे मार्केट कुणाच्या बाजूने किंवा विरोधात नसते, तशीच अनेकदा परिस्थितीही तटस्थ असते. आपण तिला कसा प्रतिसाद देतो यावर आपले यश अवलंबून असते. नक्कीच. कोणत्याही गोष्टीची 100% खात्री शोधण्यापेक्षा उपलब्ध माहितीच्या आधारे योग्य संभाव्यता निवडून पुढे जाणे अधिक शहाणपणाचे ठरते. स्वतःच्या कृतींची आणि निर्णयांची 100% जबाबदारी घेणे, बाह्य परिस्थितीला दोष न देणे, हा नियम जर वैयक्तिक आयुष्यात पाळला तर अनेक भावनिक समस्या मुळातच संपुष्टात येऊ शकतात. खरंय. तर
या माहितीपूर्ण आणि सखोल चर्चेच्या शेवटी जाता जाता विचार करण्यासारखा एक अत्यंत महत्त्वाचा आणि थोडा अस्वस्थ करणारा मुद्दा आपल्या श्रोत्यांसाठी या स्रोतामध्ये असं म्हटलं आहे की मानवी मानसिक धारणा एका फिल्टरसारख्या काम करतात. मेंदू फक्त त्याच गोष्टी स्वीकारतो ज्या आधीच्या समजुतींशी जुळतात आणि नवीन माहितीकडे तो नकळतपणे दुर्लक्ष करतो. हो, ते मानसिक अंधत्व. अगदी तेच. तर आज असा विचार करा, आपल्या सध्याच्या दैनंदिन आयुष्यात, नात्यांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी असं कोणतं महत्त्वाचं सत्य किंवा स्पष्ट दिसणारी माहिती आहे ज्याकडे पूर्णपणे आंधळेपणाने दुर्लक्ष केलं जात आहे, फक्त यामुळे की ते सत्य आधीच ठरलेल्या अपेक्षांशी किंवा विश्वासाशी जुळत नाही. हा खूपच खोल विचार आहे. हो ना? स्वतःच्या मनाचे ते फिल्टर ओळखणे हीच खऱ्या अर्थाने त्या झोनमध्ये जाण्याची पहिली पायरी असू शकते. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. अनिश्चिततेच्या या जगात संभाव्यतेचा हा नवीन दृष्टिकोन नक्कीच एक वेगळी दिशा दाखवणारा ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.